एक गायक सांगणं कठीण आहे. म्हणजे अति तुम्ही जुना जर विचार कराल तर अर्थातच आपल्या सगळ्यांना आवडणारे किशोर कुमार, मुकेश, मोहम्मद रफी हे मला आवडतात. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तो काळ होता कुमार शानू, उदित नारायण, अभिजित यांचा. मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुखविंदर सिंग आले, शान त्यानंतर आले. आता अगदी लेटेस्ट तुम्ही जर विचाराल तर त्या काळात सोनू निगम आले, त्यांचं नाव आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हरिहरन आणि शंकर महादेवन आहेत की ज्यांनी एक प्रकारे इंडस्ट्री गाजवली. आणि आज तुम्ही जर म्हणाल माझा आवडता आजचा अगदी तर अरिजित सिंग आहे. मला अरिजित सिंग अगदी मनापासून त्या ठिकाणी आवडतात. आणि गायिकांमध्ये असंच आहे की आपण जर जुन्या याच्यात गेलो तर अर्थातच अनमॅच्ड मंगेशकर भगिनी, अनमॅच्ड. म्हणजे अगदी लता मंगेशकर, आशा भोसलेंपासून तर उषा मंगेशकरांपर्यंत. कारण त्यांनी जे मुंगडा म्हटलेलं आहे खूप लोकांना माहिती नाही, ते लोकांना वाटतं की ते आशाताईंचं आहे. त्यामुळे अतिशय व्हर्सेटाईल. आणि जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळी अर्थातच अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती आणि साधना सरगम या खूप त्या ठिकाणी फेमस होत्या. आज जर तुम्ही मला विचाराल ना तर आज माझी फेवरेट श्रेया घोषाल आहे. म्हणजे मला श्रेया घोषाल अगदी मनापासून आवडतं. आणि आवडतं गाणं म्हटल्यानंतर गाणी बघा काय आहे की मला आवडणारी गाणी वेगवेगळ्या प्रकारची आहेत. अगदी तुम्ही आता तुम्ही जर म्हणाल की आता इलेक्शन चाललंय, इलेक्शन मधलं आवडतं गीत कुठलं आहे तर दोन गाणे मी तुम्हाला सांगतो की आवडतं इलेक्शन मधलं माझं गाणं आहे. पहिलं, आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो, आन बान शान या के जान का हो दान, एक के दान पे उतार दो. हे माझं आवडतं गाणं. आणि दुसरं माझं आवडतं गाणं आहे, वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है. एखादं गाणं म्हणाल का? हे लोक शांतपणे बसले नाही, आहेत. तुम्हाला संपूर्ण इथे गाणी भूकंप तोडणार आल्यासारखे लोक पळतील. मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या घरी एक आमचा अलिखित करार आहे. मला गाणी पाठ आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मी गाण्याच्या भेंड्या खेळायचो जेव्हा, तेव्हा मी सांगायचो की तू मुखडा म्हण, माझ्यावर जे शब्द येईल ते मी पूर्ण गाणं म्हणेन, पूर्ण गाणं. पण मला एकही गाणं सुरात म्हणता येत नाही. त्यामुळे सुरात म्हणण्याची जबाबदारी बायकोची आहे आणि त्याचे लिरिक्स सांगण्याची जबाबदारी माझी आहे.